जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख सहकारी निमसहकारी कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी आज 21 रोजी मंगळवारी जिल्हा परिषद शिक्षण विभागावर व जिल्ह्यातील कर्मचारी सुद्धा संपात सामील झाले असून रस्त्यावर आरोग्य विभागाचे कर्मचारी तर शिक्षक वर्ग देखील 23 तारखेपासून या संपात सहभागी होतात। धुळ्यात आज सर्व कर्मचाऱ्यांनी एकवटल्यात व आंदोलन केलं जात आहे। माजी आमदार सुधीर तांबे देखील यात सहभागी झाले। आंदोलनामुळे प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे। सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद केलं असून यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे। तसेच डॉक्टर संजय पाटील, निमंत्रक, सहकारी, निमसहकारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षण कर्मचारी संघटना समिती धुळे यांनी दिली आहे। सुधारित पेन्शनचा योजनेचा शासन आदेश जारी केला जावा। सेवानिवृत्ती वय 28 करण्यात यावं। 8वा आयोग एप्रिल 2021 पासून लागू करण्यात यावा तसा शासन आदेश जारी करण्यात यावा। वर्ग 4 तसे वाहन चालक यांची भरती करण्यात यावी। शिक्षकांच्या संच मान्यताबद्दल अधुरी निर्णय मागे घेण्यात यावा। कंत्राटी कामगारांना कायम केलं जावं आणि त्यांना सन्मान देत मिळावा अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्याचा आला आहे। माजी आमदार सुधीर तांबे यांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे कर्मचाऱ्यांनी समन्वय समितीच्या माध्यमातून धुळे पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे। माजी आमदार तांबे यांनी सांगितलं की शासकीय कर्मचाऱ्याला आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन चालेल। तसेच आमदार तांबे यांनी शिक्षण निमशिक्षण कर्मचाऱ्यांना शासनाने मदत केली नाही म्हणून शासन अपयश झाले। शिक्षण क्षेत्रात आज अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे। शासकीय कामकाज हे सातत्याने चालणारे असतं, मग ते कंत्राटी कामगार का म्हणून भरले जातात हे अतिशय चुकीचे आहे। शासनाने कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावं, त्यांना योग्य वेतन आणि शासकीय लाभ दिला गेला पाहिजेत अशी भूमिका पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या असल्याचं सांगितलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.